आणि आता पाहूया 100% बातम्या। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत। अयोध्या दौऱ्यासाठी ठाणे आणि नाशिक मधून शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत आणि या दौऱ्याबाबत शिवसैनिकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। या दौऱ्यातून शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। राज्यामधील शिवसैनिक मोठ्या संख्येने ट्रेनमधून अयोध्येकडे निघाले आहेत। ठाणे आणि नाशिकमधून अयोध्येसाठी विशेष ट्रेनही सोडण्यात आली आहे। उता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये येऊन अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। अयोध्या दौऱ्यावरती मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टोलाही लगावलाय। सगळ्यांना कामाला लावलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाब। नाशिकवरून अयोध्येसाठी सर्व शिवसैनिक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी चालले आणि जे अभिप्रेत असलेलं काम शिवसेना प्रमुखांचे विचार हे संपूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा जोमाने पोहोचतील। उत्तर प्रदेशमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट घेणार आहेत। अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गावरून आक्रमकपणे वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यामध्ये आता भाजपचे हनुमान म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजनही सहभागी होणार आहेत। त्यामुळे आधी गुवाहाटी दौऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण आणि अयोध्या दौऱ्यामध्ये गिरीश महाजन एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्यानं विरोधकांकडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार खासदार आणि शिवसैनिक 2 दिवसीय अयोध्या दौऱ्यावरती जात आहेत। शिवसेनेच्या या अयोध्या दौऱ्यामध्ये आता भाजपचे संकट मोचक म्हणजे हनुमान म्हणून परिचित असलेले गिरीश महाजनही असणार आहेत। खरं तर एकनाथ शिंदेंनी घोषणा केलेला हा अयोध्या दौरा शिवसेनेचा आहे, पण आता त्यात भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू गिरीश महाजनही त्यांच्यासोबत येणार असल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। अयोध्येला काय, अयोध्येला राम मंदिर आहे, आमचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे आणि त्यासाठी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। मी एवढी सुरक्षा प्रदान केली, कुठल्या दुसऱ्या पक्षाचा माणूस जर असं गेला दुसऱ्या राज्यात त्याला सुरक्षा प्रदान करतील का? अशी ते नजरकैदेत होते आहेत आणि उद्याही राहतील। खरं तर शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हाच एकनाथ शिंदेंसोबत सुरत आणि गुवाहाटीमध्ये काही भाजपचे नेतेही होते असा आरोप केला जातोय। त्यातच आता गिरीश महाजन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत अयोध्येमध्ये जात असल्यानं नव्या चर्चेला ऊत आल्याचं पाहायला मिळत आहे। नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सभेबाबत वेगवेगळी वक्तव्य करताना दिसते, त्यामुळे भाजप नेत्यांमधीलच अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती यायला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा 16 एप्रिलला नागपुरात होतीये। या सभेसाठी महाविकास आघाडीनं दर्शन कॉलनी मैदान निवडलंय, मात्र याच मैदानावरून भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे आणि माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी विरोधाचा सूर आवळलाय। ही सभा होऊ नये यासाठी आमदार खोपडेंनी संबंधित यंत्रणेसोबत पत्रव्यवहारही केला। मैदान खेळासाठी आरक्षित असल्यानं राजकीय सभा होऊच नये अशी भूमिका खोपडेंनी घेतली आहे। त्यामुळे राजकारण तापलेलं असतानाच भाजप आमदारांच्या विरोधामुळे भाजपतील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावरती आल्याचं दिसतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वज्रमूठ सभेला विरोध नसल्याचं स्पष्ट करत आगीत पाणी ओतलंय। या मैदानाचा आपण सत्यानाश करू नये आणि म्हणून कृपया करून आपण ही सभा दुसरीकडे आपण ट्रान्सफर करा। आम्ही कशाला विरोध करणार आहे? त्यांच्या सभेचा विरोध आम्हाला कशाला आहे? त्याला घेऊ द्या सभा। महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवरून नागपुरातील भाजपच्या नेत्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे, त्यामुळे 16 एप्रिल पर्यंत नेमकं काय काय घडतं हे पाहावं लागेल। बरं, निवडणुकीसाठी राजकीय नेते नेहमीच सज्ज असतात। पुण्यामध्ये अजून लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, मात्र इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे। पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे। निवडणूक आयोगानं अद्याप पोटनिवडणुकीची रूपरेषा जाहीर केलेली नाहीये, मात्र भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी काही नावांची चर्चा आहे। त्यामध्ये गिरीश बापट यांची सून स्वर्धा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचा समावेश आहे। पक्ष देखील ती जबाबदारी घ्यायला तयार असल्याचं म्हणत संजय काकडेंनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय। उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजपमधील इच्छुकांना अजित पवारांनी टोला लगावलाय। पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या मार्गाने मी जाण्याची तयारी ठेवलेली की पक्षाने सांगितलं निवडणूक लढायची, पक्षाने सांगितलं बाबा कुठलं बापट साहेबांच्या घरात तिकीट द्यायचं तर त्यांच्या मागं आम्ही सर्व पक्ष राहू। उद्याचा 14 दिवस झाल्यानंतर म्हणजे अजून 4 दिवसांनी त्याबद्दल जरूर चर्चा होईल। पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे, मात्र पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतरच भाजप कुणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट होईल। मात्र तोपर्यंत इच्छुकांचे प्रयत्न सुरूच राहतील।
वर्षा बंगल्यावरती खानपानासाठी झालेल्या वारेमाप खर्चावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलेलं आहे. तर विरोधकांच्या टीकेनंतर वर्षावरील पाहुणचाराला चाप लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वर्षासह उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आता निर्णय घेण्यात आलाय. वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय. त्यासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचं कंत्राट 2 वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आलंय. वर्षा आणि सागर बंगल्यावरती येणाऱ्या पाहुण्यांसाठी साधारण आणि विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे. साधारण पदार्थांच्या यादीमध्ये 44 पदार्थ तर विशेष पदार्थांच्या यादीमध्ये 29 पदार्थ आहेत. साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स आणि वेफर्ससाठी कंत्राटदाराला फक्त 10 रुपये मिळणार आहेत. विशेष पदार्थामध्ये मसाला चहा, कॉफी, ग्रीन टी असेल. विशेष पदार्थांमध्ये कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा असेल. साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बुफेसाठी 160 रुपये, साधारण मांसाहारासाठी बुफे 175 रुपये आणि विशेष पदार्थ स्पेशल शाकाहारी बुफे 325 रुपये आणि विशेष पदार्थ मांसाहारी बुफेसाठी 350 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील मढमधील बेकायदा फिल्म स्टुडिओवरती बुलडोझर चाललेला आहे. 1000 कोटींचे स्टुडिओ हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिलेला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत फिल्म स्टुडिओचा मुद्दा लावून धरलेला होता. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेकडून मढमधील अनधिकृत फिल्म स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू झालं. जेसीबीच्या साह्यानं अनधिकृत स्टुडिओ जमीनदोस्त करण्यात आलेल्या यात बालाजी स्टुडिओवरही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई सुरू असताना किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा, कुदळ आणि फावडं घेऊन मढमधील पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादानंच हे स्टुडिओ उभारण्यात आलेले आहेत असा आरोप सोमय्या यांनी केलाय. गुरुवारी 2021 मध्ये परवानगी दिली 6 महिन्याची आणि उद्धव ठाकरे यांना महापालिकेने बेकायदेशीररित्या ही परवानगी 6 महिने मड मार्वेमध्ये 49 फिल्म स्टुडिओमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. गेल्या वर्षभरापासून सोमय्या यांनी मडमधील 11 अनधिकृत स्टुडिओ विरोधात आवाज उचललेला होता. त्यापैकी 6 स्टुडिओजवरती पालिकेनं या आधीच कारवाई केलेली आहे. सरकारी खात्यामध्ये नोकरी असणं याहून सुखद गोष्ट नाही असं वाक्य खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या तोंडी कायम असतं. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, सुट्या, पगार, निवृत्ती वेतनास मिळणाऱ्या सवलतींचा हेवा या वाक्यामधून समोर येतो. आता याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या मागणीवरती सरकार विचार करते आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल असल्याचं बोललं जात आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ही माहिती आहे. महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांबाबतच्या विविध विषयांवरती चर्चा झालेली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वयही 60 वर्ष करण्याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघानं भूमिका मांडली. याबाबत तातडीनं दखल घेतली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा महासंघाकडून करण्यात महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावरती होणाऱ्या अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हेच अपघात रोखण्यासाठी आता आरटीओनं मोठं पाऊल उचललेलं आहे. समृद्धी महामार्गावरती होणारे बहुतांशी अपघात हे टायर फुटल्यामुळे किंवा टायरशी संबंधित समस्यांमुळे झाल्याचं समोर आलंय. आता असे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. जर तुमच्या वाहनाचा टायर योग्य स्थितीमध्ये नसतील तर तुम्हाला समृद्धी महामार्गावरती प्रवेश मिळणार नाही. वाहनाचं टायर सुस्थितीमध्ये नसेल आणि तरीही असं वाहन समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना आढळून आलं तर मोठा दंड वसूल केला जातोय. गुरुवारी आरटीओनं अशाच 3 वाहनांवरती प्रत्येकी 20,000 रुपयांचा दंड ठोठावला. ट्रेड डेप्थ अॅनालायझरच्या साह्यानं या वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आलेली आहे. यावेळी या तिन्ही वाहनांचे टायर्स जास्त घासलेले आढळले. या टायरमुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तसंच या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यासही प्रतिबंध घालण्यात आलाय. ऐन उन्हाळ्यामध्ये विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे. विदर्भामधील विविध भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आणखी 2 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळीच्या संकटातून अजूनही विदर्भातील शेतकरी सावरलेला नाही आणि त्यातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट विदर्भातील विविध भागात उभं ठाकलंय. नागपूरमध्ये भर दुपारी आभाळ दाटून आला आणि पावसाच्या सरींना सुरुवात झाली. तर अमरावतीतही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. खामगाव तालुका परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. तर या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अकोला आणि बुलढाण्यातही अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घासावर पुन्हा एकदा पावसानं घाला घातलाय. या अवकाळी पावसामुळे पिकांना आणि फळबागांना फटका बसणार असल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढलेला आणि राज्यभरामध्ये तापमानातही मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुढील काही दिवसामध्ये आता पारा आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ऊन वाढल्यामुळे आरोग्य सांभाळण्याचा सल्ला देखील आता तज्ज्ञांकडून दिला जाऊ लागलेला आहे. एप्रिल महिना आत्ताशी कुठे सुरू झालाय, मात्र त्यापूर्वीच सूर्य अक्षरशः आग ओकायला लागलाय. मुंबईसह राज्याच्या तापमानामध्ये वाढ झाली, तर गेल्या 2 दिवसांपासून उकाड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असताना मुंबईचं कमाल तापमान 2 अंशांनी अधिक वाढलंय. मुंबईमध्ये शुक्रवारचं तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. हे तापमान पुढील 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. उकाड्यामुळे येणाऱ्या घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत, तर विदर्भातही सूर्य आग ओकू लागलाय. गोंदियाचं तापमान 37 अंश सेल्सिअसवर गेलंय. वाढत्या उन्हामुळे आवश्यकता नसेल तर भर उन्हात घराबाहेर फिरणं टाळावं. भरपूर पाणी प्यावं. डोळ्यांवरती गॉगल्स आणि डोक्यावर टोपी वापरावी. अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केलं जात आहे. वाढत्या महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं गॅसच्या किमतींबाबत किरीट पारीख समितीच्या शिफारशी मंजूर केलेल्या आहेत. गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूडच्या इंडियन बास्केटच्या मासिक सरासरी दराच्या 10% असतील आणि त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं पीएनजी आणि सीएनजीच्या किमती निश्चित करण्याच्या नवीन सूत्राला मंजुरी दिली आहे. यानुसार गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटशी जोडली जाते. गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूडच्या इंडियन बास्केटच्या मासिक सरासरी दराच्या 10% असतील. यामुळे पीएनजीच्या किमतीमध्ये सुमारे 10% आणि सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचप्रमाणे गॅसचे दर महिन्याला निश्चित केले जाणार आहेत आणि आतापर्यंत सरकार दर 6 महिन्यांनी म्हणजे 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला नैसर्गिक वायूच्या किमती ठरवायचं. मात्र आता सीएनजी पीएनजीच्या किमती दर महिन्याला निश्चित केल्या जातील. बॉलिवूडचा दबंग सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती आणि या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. मात्र आता या धमक्यांना सलमान खान घाबरल्याचं देखील समोर आलेलं आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं बुलेट प्रूफ कार खरेदी केलेली आहे. सलमाननं आपल्या ताफ्यामध्ये आता निसान पेट्रोल एसयूव्हीचा समावेश केलाय. ही गाडी अद्याप भारतामध्ये लॉन्च झालेली नाहीये, मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं दबंग खाननं ही गाडी परदेशातून मागवली आहे. ही बुलेट प्रूफ गाडी असताना या कारची किंमत खूपच जास्त आहे. सलमान खाननं खरेदी केलेली बुलेट प्रूफ कार ही पांढऱ्या रंगाची असून स्टायलिश आहे. गोळीबार झाला तरी सलमान या गाडीमध्ये सुरक्षित राहू शकतो. नुकतंच एका कार्यक्रमाला सलमाननं याच बुलेट प्रूफ गाडीतून हजेरी लावली होती आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. यावर सलमानच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची नेत्यांमध्ये स्पर्धाच सुरू झालेली दिसते आणि त्यामुळे राज्यामधील नेत्यांना झाले तरी काय असा प्रश्न जनतेला देखील पडलाय. या नेत्यांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. कोल्हापूरच्या एका भाजप नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. चंदगड तालुक्यामधील बाळकुडी केरवडेमध्ये जलजीवन योजनेचा आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. शिवाजीराव पाटील असं या नेत्याचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये पाटील भाषणात महात्मा फुले यांचं नाव घ्यायला जातात, मात्र थेट निळू फुले यांचं नाव घेतात. खरं तर महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा सर्वसमावेशक आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आपण आदरानं म्हणतो. मात्र याच महाराष्ट्रात भाजपच्या या नेत्याला महात्मा फुले यांचं नाव लक्षात राहत नाही. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करून, तसेच शाहू निळू फुले आंबेडकर यांना मानमुजरा करून शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे जनक अशी महात्मा फुलेंची ओळख आहे. तर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी अभिनेता निळू फुलेंनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेत्याला महात्मा फुले आणि निळू फुले यांच्यातील फरक माहीत असू नये याबाबत पाटील यांच्यावर टीका होतीये. राज्यामध्ये बाबा विरुद्ध बाबा असं चित्र पाहायला मिळतंय. कारण बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवरती कालीचरण महाराजांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. याचं कारण ठरलेलं आहे ते धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबाबत केलेलं ते वादग्रस्त वक्तव्य. साईबाबा हे देव नाहीत असं वक्तव्य बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींनी केलेलं होतं. या वक्तव्याविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर धीरेंद्र शास्त्रींनी आपलं वक्तव्य मागं घेतलं. मात्र यावरून कालीचरण महाराजांनी धीरेंद्र शास्त्रींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. कालीचरण महाराज शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर बोलताना त्यांनी धीरेंद्र शास्त्रींना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला हाणलाय. जे लोक खऱ्या संतांची टीका करतात, जे साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांची टीका करतात, निसंशय ते नरकाचे भागी आहेत. साईबाबांवरती टीका करायची आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची हे एक षडयंत्र असल्याचा हल्ला बोलही कालीचरण महाराजांनी केलाय.
आता साई भक्तांसाठी आनंदाची बातमी असून साईबाबांच्या दर्शनासाठी आता रात्री देखील विमानाने पोहोचणं शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावरती उद्यापासून नाईट लँडिंगची सेवा देखील आता सुरू होणार आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग काही महिन्यांपूर्वी खुला झाला. त्यानंतर मुंबई ते शिर्डीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली. आता साई भक्तांना रात्रीच्या सुमारासही विमानातून प्रवास करून शिर्डी गाठता येणार आहे. शिर्डी विमानतळावरती विमानसेवा उपलब्ध असली तरी देखील नाईट लँडिंगची सुविधा नव्हती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर DGCA कडून नाईट लँडिंगची परवानगी मिळालेली आहे. अखेर या विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. दिल्लीहून इंडिगोचं पहिलं विमान शनिवारी रात्री 8 वाजता शिर्डी विमानतळावरती उतरणार आहे. नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्यानं पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना रात्री प्रवास करून शिर्डीमध्ये दाखल होता येणार आहे. राजकीय व्यक्ती या सातत्यानं लोकांच्या संपर्कात असल्यामुळे अनेकदा आपल्या छंदांना मुरड घालावी लागते. मात्र जिथे संधी मिळेल तिथे आपला छंद, आपली आवड जोपासतात. असंच काही दिसलं ते विनायक राऊतांबाबत. तेही चक्क भजनी बुवाच्या भूमिकेमध्ये दिसून आले. सामान्य नागरिकांसोबत राजकीय व्यक्तींमध्ये कलागुण दडलेले असतात. जिथे व्यासपीठ उपलब्ध होतं तिथे त्यांच्या कलागुणांचं दर्शन घडतं. असाच अनुभव लांजा तालुक्यामधील कोटा सुतारवाडी गावातील नागरिकांनी घेतलेला आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच या गावाला भेट दिली. त्यावेळी ते चक्क भजनी बुवांच्या भूमिकेत शिरले. सुरुवातीला त्यांनी पेटीवरती सूर जुळवले आणि त्यानंतर त्यांनी भजनही सादर केलं. विनायक राऊतांच्या या भजनाला उपस्थितांनीही दाद दिली. धाराशिवच्या येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे आणि या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी 12 लाख भाविकांनी येरमाळा नगरीमध्ये आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यात्रेच्या पालखीवरती हेलिकॉप्टरमधून त्यानंतर पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे. धाराशिवच्या येरमाळा इथं आई येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे. सकाळी मंदिरावरून देवीची पालखी वाजत गाजत चुन्याच्या रानामध्ये आणण्यात आली आणि देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेसाठी जवळपास 12 लाख भाविक येरमाळा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. हा भाग भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेलेला होता. देवीची पालखी चुन्याच्या रानामध्ये आल्यावरती या पालखीवरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी लाखोंच्या संख्येनं भाविक येडेश्वरी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. संपूर्ण देशभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. हनुमान जयंतीच्या निमित्तानं विविध भागामध्ये मिरवणुका, शोभायात्रा काढण्यात आल्या. तसंच हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद वाटपाचंही आयोजन करण्यात आलं. अकोला जिल्ह्यामधील बार्शी टाकळी तालुक्यामधील कोथळी खुर्द गावात हनुमान जन्मोत्सवानिमित्त वेगळं दृश्य पाहायला मिळालं. कोथळी खुर्द इथे हनुमान जन्मोत्सवावरती माणसांऐवजी माकडांना महाप्रसाद वाटण्यात आला. गावातील मुंजासी महाराज संस्थांतर्फे माकडांना मिठाई देण्यात आली आणि विशेष म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं रांगेत बसून माकडांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या अनोख्या पंक्तीची चांगलीच चर्चा रंगली आहे. वानरांच्या या पंक्तीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. गाड्यामध्ये लोकांना सिनेमा पाहायचा म्हटलं की जत्रेमधील टुरिंग टॉकीज हे एकच माध्यम. मात्र तंबूच्या छताखाली वावरातील काळी माती हे आसन असलेल्या या टॉकीजमध्ये अनेक मराठी सिनेमा हाऊसफुल झाले. मात्र काळाच्या ओघामध्ये टुरिंग टॉकीजला घरघर लागल्याचंही समोर आलं. गावातील जत्रा यात्रांच्या निमित्तानं मनोरंजन करणारा तंबूतला सिनेमा अर्थात टुरिंग टॉकीज शेवटच्या घटका मोजतोय. रात्री 4-4 शो करून गावगाड्यातील लोकांना सिनेमाशी जोडणारा टुरिंग टॉकीज व्यवसाय काळाच्या ओघामध्ये मागं पडू लागलाय आणि या बदलाच्या प्रवासात मल्टीप्लेक्सचं वाढतं फॅड, AC आरामदायी सिनेमागृह, डॉल्बी साऊंड सिस्टम ते स्मार्टफोनवर सहज उपलब्धतेमुळे प्रेक्षक मात्र टुरिंग टॉकीज पासून डिस्कनेक्ट झालेत. पूर्वी गावाच्या यात्रेत 4 ते 5 टुरिंग टॉकीज लागल्या जायच्या. मात्र आता मोठ्या मुश्किलीनं एक टॉकीज लागते. लावलेला चित्रपट टुरिंग टॉकीज मालकांसाठी आतबट्ट्याचा खेळ ठरतोय. ही संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काहीतरी पावलं उचलावी आणि ही संस्कृती टिकून ठेवावी. तमाशे आणि पिक्चर बघण्यामध्ये जे मजा आहे ते आजच्या पिक्चरच्या टाकीमध्ये शोमध्ये जाऊन एवढी खास मजा येत नाही. म्हणून खास पिक्चर पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून मी माझ्या येरमाळ्याच्या ठिकाणी आलेलो आहे. सद्यस्थितीमध्ये टुरिंग टॉकीज व्यवसायामध्ये खर्चाच्या तुलनेमध्ये कमाई मात्र तुकडी होतीये. त्यामुळे टुरिंग टॉकीज मालकांच्या वैयक्तिक आयुष्याचा शो फ्लॉप होतोय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.